नमस्कार मित्रांनो, श्री साई नर्सरी लासूर या ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये मी सुदाम वांजारे आपलं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, तुमच्या गुलाबाच्या रोपाला जर तुम्हाला भरभरून फुले पाहिजे असेल तर काही गोष्टी आहे ज्या तुम्हाला टाळायच्या आहे आणि काही गोष्टी आहे ज्या तुम्हाला करायच्या आहे। तर ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की गुलाबाच्या रोपाला तुम्हाला भरभरून फुलं पाहिजे असेल तर काय गोष्टी कराव्या त्यात आज आपण बघणार आहोत। तर मित्रांनो, ज्यावेळेस आपण नर्सरीमधून रोप आणतो त्यावेळेस त्याला बघू शकता अशा पद्धतीने भरपूर फुलं असतात, परंतु काय होतं, नर्सरीतून आणतो त्यानंतर त्याला जे आलेले फुलं असतात तेवढेच येतात, नंतर त्याला फुलं येत नाही, अशी बऱ्याच कस्टमरची तक्रार असते। परंतु त्यासाठी काही गोष्टी आहेत ज्या गोष्टीची आपल्याला काळजी घ्यावी लागते, ज्याच्यामुळं आपल्या गुलाबाच्या रोपाला भरभरून फुलं येतात। तर त्या कोणत्या गोष्टी आहेत ते आपण आज बघणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर जरूर लाईक करा आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, बरेच कस्टमर असे म्हणतात की आम्ही तुमच्याकडून गुलाबाचं रोप नेलं पण त्याला फुलं होते, पण नंतर त्याला फुलं येणं बंद झालं। तर त्यासाठी काही गोष्टी ज्या करायला पाहिजे होत्या त्या त्यांनी केल्या नसेल, त्यामुळे त्याला फुलं येणं बंद झालेलं असेल। तर त्या गोष्टी काय काय आहे ते आपण आज बघूया। तर मित्रांनो, काय होतं, एक सिंगल ब्रँचेसवाला तुम्ही रोप खरेदी करतात, तर रोप खरेदी करताना काय करायचं, मल्टिपल ब्रँचेसवाला रोप खरेदी करायचं। तर या ठिकाणी बघू शकता ह्या रोपाला मल्टिपल ब्रँचेस आहे, म्हणजे जवळपास 4 ब्रँचेस आहे। तर अशा पद्धतीचं जर रोप तुम्ही खरेदी केलं तर त्याला भरपूर ब्रँचेस असतात आणि भरपूर ब्रँचेस असल्यामुळं फुलांची संख्या त्या ठिकाणी जास्त असते। तर बघू शकता याला एक फुल आलेलं होतं, त्या ठिकाणी कट केलेलं आहे, नंतर याला एक कळी आलेली आहे बघू शकता, आणि ही दुसरी ब्रँच आहे तिसरी, या ब्रँचला या ठिकाणी 4 कळ्या आणि एक फुल आलेलं आहे। तर अशा पद्धतीने याला मल्टिपल ब्रँचेस असल्या तर याला फुलंसुद्धा जास्त प्रमाणात येतात। तर सगळ्यात अगोदरची पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला रोप खरेदी करताना जास्तीत जास्त ब्रँचेसचं रोप या ठिकाणी खरेदी करायचं आहे। त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे ज्यावेळेस तुम्ही खरेदी करतात त्याला फुलं येतात, फुलं येऊन गेले आणि ते वाळले, फुलं सुकले की ते खराब झालेलं फुल या आपल्याला कट करून टाकायचं आहे। आणि कट करून टाकल्यानंतर मग काय होतं की त्याला आणखी ब्रँचेस येतात। या ठिकाणी बघू शकता ह्या अशा आणखी ब्रँचेस येतात आणि या ब्रँचेस आल्यानंतर त्याला वरती फुलं यायला चालू होतात, जसं या ठिकाणी आलेलं आहे। त्यानंतर तिसरी गोष्ट म्हणजे जी याच्या मोठ्या मोठ्या ब्रँचेस असतात, आता ही फुलं सर्व खराब झाल्यानंतर तुम्ही याला फुलांना कट करशाल तर ही जर ब्रँच उंच असली खूप तर या ठिकाणी काय करायचं, ही ब्रँच या ठिकाणी कट करायची आहे, अर्धी ब्रँच या ठिकाणी कट करायची। कट केल्यानंतर काय होतं की त्याला खालून मल्टिपल ब्रँचेस फुटतात, फुटवे येतात नवीन नवीन, आणि आणखी जास्त ब्रँचेसची संख्या वाढते, त्यामुळे फुलांची संख्यासुद्धा वाढते। त्यानंतर चौथी गोष्ट म्हणजे टाचणी करून खत टाकणे। बघू शकता ज्यावेळेस तुम्ही पॉटमध्ये किंवा जमिनीमध्ये गुलाबाचं रोप लावता तर त्यावेळेस 1-1.5 महिन्यानंतर किंवा 15 दिवसानंतर त्याची तुम्हाला टाचणी करून घ्यायची असते, म्हणजे खुरप्याच्या सहाय्याने, लोखंडी हत्याराच्या सहाय्याने या ठिकाणी ही माती मोकळी करायची असते आजूबाजूची, आणि त्याच्यामध्ये खत टाकायचं असतं। खत तुम्ही कोणत्याही प्रकारचं टाकू शकता, रासायनिक टाकू शकता, DAP वापरू शकता, किंवा मग जैविक खत, कंपोस्ट खत, गांडूळ खत, शेणखत वापरू शकता। यापैकी कोणतंही एक प्रकारचं खत तुम्ही वापरू शकता। तर वापरताना काय करायचं आहे, अगोदर टाचणी करायची आहे, नंतरच त्याला खत टाकायचं आहे। आणि त्यानंतर 5वा उपाय म्हणजे याचे जे पानं आहेत, ज्या ठिकाणी काही पानं पिवळी पडलेली असतात, खराब झालेली असतात, ती पानं आपण कट करायची आहे। आणि 6वी गोष्ट म्हणजे याला कमीत कमी 4 तासाचं ऊन पाहिजे, डेली दररोज याला कमीत कमी 4 घंट्याचं ऊन मिळालं पाहिजे। त्यामुळं काय होतं की रोपावरती कुठल्याही प्रकारचा रोग पडत नाही आणि याच्या फुलांच्या पानांच्या वाढीसाठी उन्हाची गरज असते। जर याला उन्हामध्ये ठेवलं तर याचे फुलं याला भरपूर प्रमाणात येतील आणि भरपूर पानंसुद्धा याला राहतील। पानं भरपूर राहिले म्हणजे फुलं पण भरपूर येतील आणि फूल तुमचं जे आहे, झाड तुमचं जे आहे गुलाबाचं, ते फुलांनी गच्च भरून जाईल। तर अशा पद्धतीने या काही गोष्टी आहे, या जर तुम्ही लक्षात ठेवल्या तर तुमचं गुलाबाचं झाड जे आहे फुलांनी गच्च भरून जाईल। तर मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर जरूर लाईक करा आणि अशाच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। धन्यवाद।